चला सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग, नमस्ते. सकाळच्या 8 वाजल्यात आणि 8 वाजता मी आणि आनंदी आहे दुकानात. तर आजची सुरुवात झालेली आहे दिवसाची. आणि आनंदीला काय झालंय, मी घेतलंय कडाला. काय होतंय, ती सकाळ सकाळ काही काम करून देत नाही. तर स्वयंपाक करायचा असला, कणिक मळवली तर कणिक घेते आणि वडीतीये, पीठ खेळतीये. भाजी करायची, कांदा टमाटो काटला तर ते पण वडीतीये. त्याच्यामुळे मी आलोय दुकानात घेऊन. तर चला आजच्या दिवसाची आपला काय व्हिडिओ असेल ते दाखवायचा. एकदा मी सकाळी सकाळी प्रयत्न करतो. काय पाहिजे पवन? सकाळी सकाळी मस्त अशी भाजी चालू आहे. काय कशाची भाजी चालू आहे दीपा? टमाट्याची. तर दीपाली करतीये भाजी मस्त पैकी अशी, टमाटो चिरून, कांदा मस्त गरम गरम. सकाळी सकाळी चपात्या पण चालू आहे. तर आनंदी अशी पळती ती आणि कणिक ओढी ती. त्याच्यामुळे तिला ना आज मलाच सांभाळावं लागत आहे. बघ कशी हसत. आली 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 कणकीकडे आली. चालला हात. आता काय करते बघू आपण. कुठं हात चाललाय? चला चला. सकाळी सकाळी काम काय आनंदी आवरून देत नाही. तर चला बाहेरच घेऊन आलोय घराच्या थोडंसं. सकाळी सकाळी मग काय होतं, टाईम बी जातो, काम बी होतं आणि काम पण आवरतं आणि जरा काम करून देते. दर्गी टमाटकी खायला चल. सकाळी सकाळी बघा 8च वाजलेले आहेत. बरं सांभाळा आता आनंदीला. निश्चित टमाटे खाते, निश्चित टमाटे खायला पाहिजेत. हां, लागतात का गोड? लागतात का? खा मग. चला सकाळी सकाळी बघा घास आणून टाकलाय. तर एकदा घास सकाळी सकाळी शेळ्यांनी खाल्ला की मस्तपैकी बसत येत. तर सगळ्या शेळ्यांना घास टाकला, सकाळी खाल्लेत आणि मस्तपैकी बसलेत. 8 वाजताच घास आहे खायला. असं थोडंसं जपावं लागत आहे कार्डानला. तिथं घास खाली टाकला. हे मी वर बांधतो शिळीला. सकाळी सकाळी मस्तपैकी काय झालंय, काल थोडासा वारं आणि पाऊस होता. थोडासा पाऊस पडल्यावर मस्तपैकी गार असं झालंय. तर रात्री पण गार लागत होतं आणि आता पण गार लागत आहे. तर पाऊस झाला, थोडंसं ओलं पण झालं होतं काल. आणि आज थोडंसं वातावरण बी एकदम थंडगार आहे. वर आभाळ बी काही एवढं ही नाही, म्हणजे पण एकदम मस्त सकाळ सकाळी कवळं कवळं ऊन पडलंय. आणि उन्हाळ्याच्या दिवसात असं थंडगार मस्त भारी वाटतंय पाऊस पडल्यामुळं. तर वर आकाशाकडे बघायला गेलं तर काय नाही, सगळं एकदम निळं निळं आकाश आहे. आणि मस्त काल वारं आणि थोडासा पाऊस झाला तर एकदम मस्त वातावरण झालं. आणि विराज आलाय. काय म्हणतो विराज? आमच्या रानात काय काय म्हणतोय काय कळणार मला. रानात होय, चला. बरं आहे बरं आहे, चला चला. कुठं जायचं म्हणतो विराज? विराज सकाळी सकाळी म्हणतोय चला रानात. रानात लय करमत. शाळा नाही तुझी? शाळा आहे का? सुट्ट्या लागल्यात बालवडीला? काय सुट्टी घेतली होय? चल भाऊ उरक, तुला शाळेत नेऊन सोडतो मी. चला तर थोडेच आम्ही फिरायला, आता विराज मी आणि आनंदी आलो तिथं रानात चाललो. तर बघा आंब्याखाली आलो. आता किती मस्त एकदम हिरवगार झाडं झाली आहेत. आणि उन्हाळ्याचे उन्हात असे हिरवे झाड असले ना, सावली पण चांगली पडती. विराज आला का तू? पडशील, चल. तर बघा आनंदी पण कशी नाम 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 टमाटर खातीये. सकाळी सकाळी रानात पण कसं एकदम प्रसन्न आणि मस्त वातावरण वाटतंय. आणि थोड्याशा चिमण्या का काय त्या लय वरडात आहेत. टिटवी आहेत ना? हा चला. काय दाखवता विराज शेठ? आमचे विराज आहे ना, तू म्हणतोय चला गाई तुम्हाला आमचं दाखवतो. काय दाखवतोय कुणास ठाऊक. तर आम्ही आता जांभळी पशी आलोत. माठात पाणी आहे, पाणी पण सकाळ सकाळ आम्ही आता इथं पिणार येतं. काय म्हणतो विराज? काय केलं विराज मला? चल चल दाखव मला, चल चल दाखव काय काम केलंय तू. अयो गाईज, सर बघा विराजनी कसं कुदळलंय काल. किती छान केलंय रानात. तर हे वाफा पूर्ण विराजनी कुदळलाय असा विराज म्हणतोय. आणि विराजनी आणि अण्णाने ना, तर मस्तपैकी ह्याच्यात काहीतरी आता लावायचंय. तर शेजारी बघा कांदे आणि गवार कशी आली. हा असं ना. हा, आणि मस्तपैकी घासाला पण पाणी दिले काल. विराज लय मोठा झालाय आणि लय कामाचा झालाय, आहे का नाही? बघा आता विराज पितोय माठातलं पाणी मस्तपैकी. आणि आनंदीने घेतली काठी आणि लागली खेळायला.
सकाळी सकाळी असे बाहेर आले ना तर पोरं मस्तपैकी खेळतात आणि थोडंसं घरचं पण काम तोवर उरकून देतात. तर चला आता स्वयंपाक पण झाला असेल घरी, तर मला जायचंय. मग जेवण केलं की ड्युटीला जायचंय. ओ तुमची काठी वय जांभळं काढायला आल्यावर काठी आणून ठेवली आताच, अजून जांभळं यायची तोवरच काठी आणून ठेवली वय. बघा विराज किती चॅप्टर झालाय आता, फास्ट बोलतोय. चला आता घरी जाऊ आपण, चला पटकन. हा घरी नको जायचं. हा छोटा घेईन ना, तांबटा घ्यायची वय. बरं घेऊ तांबटे जातानी. चल आनंदी तुझं काय चाललंय बाई, तू काय करती काठी घेऊन, काय करती? हा चालायचं घरी. चला आता, चला सकाळ सकाळ आपले काम उरकू आता. हा चला चला आता आम्ही निघलोत घरी. थोडंसं आनंदीला आणि विराजला टाइमपास केला रानात. तर विराज म्हणला होता रानात जायचंय आणि आनंदीने एक टमाटर खाल्लं, मला पण टमाटर खायचंय. तर टमाट्याचं झाड आहे, त्याला एखादं टमाटर सापडून देतो, खाईल त्यो. आणि तोपर्यंत स्वयंपाक पण घरी होईल, म्हणजे मग जेवण करून थोडा डबा बांधून आपलं ड्युटीला जायचंय मला. तर काम आहे तर म्हणून लवकरच जायचा प्रयत्न करतोय मी. पण सकाळी सकाळी सगळेच दुकानातलं पोरांचं सगळं बघावं लागतं, थोडी घरी मदत पण करावं लागती. विराज ए विराज हाय का बघ, तिकडे एक टमाट्याचं झाड होतं, हिथं आहेत बारकाली आले टमाटे पण पिकलेले नाहीत. चल तुला पुढं ते मोठं झाड आहे का त्याला बघ, मग आतमध्ये ते वांग्या झाडापाशी तुला दाखवतो टमाटो कुठेही. वांग्याच्या झाडाला पाणी दिलंय ओलय. चल अयो चिखलाय पाय भरला. तोक तोक समोर तोक ती टमाट्याला, तोक तिकडे बघ, तिकडे तिकडे तोक ती तोक तोक ती मोठ्या टमाट्याला. चला काय झालं, टमाटर दाखवायला गेलो पण आनंदी काय गप बसताना. आनंदी पण खाली उतरायचं बघते नुसते अंग टाकून. तो कशी मचमच करते. तो किती घेतलंय, एकच घेतलंय का, लागला खायला? खा मग, चांगलं आहे ना. चला आनंदीला वाटलं मला पण एक घ्यावा, पण टमाटे सकाळी सोडून नेले, पिकलेले कच्चे आहेत. म्हणजे काय म्हणतो तू, आंब्याची बॉटल कोण पेलय? दीदीन तू पेला. चला चल आनंदी म्हणते टमाटे दे मला खायला. चला घरी असलं तर घेऊ देऊ तुम्ही, आता इथं पिकलेले नाहीत. चला चला आता घरी पटकन जातो. चला आनंदीला वाटतंय मला पण टमाटे द्यायला पाहिजे होतं, विराजने घेतलंय तर आनंदी वाटतं मला पण खायला दिलं असतं. चला घरी गेलो हाय घरी. ओ कुठे टमाटर, तोच खाल्ला आता घरी हाय टमाटर, घरी गेलो देतो. चल नाही भूक लागली तिला, नाही तूच खा नको. चला आलोत घरापाशी आता, बोलता बोलता. विराज चल पटकन, चला आला का? चल ऐ ऐ चला. चला तर उरकलंय आता, डबा घेतलाय, जेवण झालंय, निघलोय ड्युटीला. तर आता बघू दुकानावर काय काम आहे, आता आवरावं लागेल. जायचं दुकानावर, निघलोय दुकानावर. आज काय जास्त वेळ नाही लागत, म्हणलं 8:30 टाईम झाला आहे, 8:50. जाऊस तर 9 वाजता. काम बी आहे दुकानावर, जायचं आहे. तर चला पटकन निघतो मी आता. थोडंसं एक गाजर खात निघतो ड्युटीला. का मस्तपैकी चांगलं वाटतं सकाळ सकाळ फ्रेश. थोडं गाजर होतं एक. आज तर भरपूर काम आहे, तर काम म्हणजे भरपूर आहे अजून. इंजन आहे, इंजन रिपेअर करायचं आहे अजून, म्हणजे केलं आहे, काय राहिलं आहे अजून. तर भरपूर असं काम आहे. तर ही गाडी आहे, हिची सर्व्हिसिंग करायची सध्याला. तर मस्तपैकी ह्याचं काम करायचं, म्हणजे शॉकअप भरायचे, सर्व्हिसिंग, ऑइल सगळं गाडीची सर्व्हिसिंग करून घ्यायची. पुन्हा ही दुसरी गाडी आहे, ह्या गाडीचं पण इंजन खोलायचं आहे आणि पूर्ण इंजनचं काम करायचं, हे पण कामाला आलेली आहे. आणि ही गाडी आहे पाठीमागं, हिची इंजन खोलून सध्याला काम चालू आहे. इंजन खोललं आहे आणि काम राहिलं आहे अजून करायचं. तर चला असं भरपूर असं काम मी आवरावं लागेल. तर भरपूर काम असल्यामुळे आवरत बी नाही एक एक. आणि मस्तपैकी दुकानाच्या समोर कशी गर्दी आहे रोडला.